मी त्या सर्व आमदारांचं सुद्धा आजच्या या बैठकीला उपस्थित राहिले त्याबद्दल फार फार आभारी मानतो। सोलापूर विधान परिषदेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांची या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज बैठक या ठिकाणी होती आणि आपण सर्वांनी पाहिलं असेल की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुमित्राताई या सर्वांच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्हा मग तो शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल या सर्व भागामध्ये इथे असणारे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेजी यांचं या भागामध्ये कामाची असणारी पद्धत, सर्वांची मैत्रीपूर्ण असणारे संबंध आणि त्याचबरोबर महायुतीमध्ये राजाभाऊ सारखा एक चांगला कार्यकर्ता त्याला मिळालेली महायुतीमधली उमेदवारी या सगळ्याचा परिणाम आपण सर्वजण पाहता की सर्व पक्षातील असणारे महायुतीचेच असणारे सर्व आमदार नाहीत, सर्व लोकप्रतिनिधी नाहीत, तर वेगवेगळ्या इथे असणाऱ्या आघाड्या असतील, वेगवेगळे पक्ष आहेत, त्या पक्षामधील असणारे आमदार असतील, या सर्वांनी या उमेदवारी बरोबर उमेदवारांना मतदान हे कसं करता येईल यासाठी आम्ही सर्वजण राजाभाऊंना 18 तारखेला होणाऱ्या या पूर्ण निवडणुकीमध्ये पाठिंबा देऊ असं आम्हाला सगळ्यांना आश्वासित केलं। असं मैत्रीपूर्ण वातावरण मला असं वाटतं की 17 ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होत्या या 17 विधान परिषदेच्या निवडणुका त्यापैकी 6 ठिकाणच्या निवडणुका या ऑलरेडी बिनविरोध झालेल्या आहेत, परंतु 11 ठिकाणी ज्या ठिकाणी आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये असं वातावरण की मतदान आणि मतदार यांची सगळ्यांची भावना महायुतीच्या उमेदवार राजाभाऊ यांना निवडून देण्याची आहे आणि त्यासाठी एकत्रित येणं हे तसं फार पुढील राजकारणासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। त्यामुळे खरं तर मी त्या सर्व आमदारांचं सुद्धा आजच्या या बैठकीला उपस्थित राहिले त्याबद्दल फार फार आभारी मानतो। निवडणुका ही निवडणूक जी आहे ही निवडणूक विधान परिषदेची असणारी निवडणूक आहे। लोकप्रतिनिधी जो विधान परिषदेमध्ये राहणार आहे, विधान परिषदेची ज्या रचना कशासाठी केली गेली हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। खरं तर सोलापूर या जिल्ह्याने एक नवीन कायदा काढलाय असं मला वाटतं। एखाद्या जिल्ह्यामधील असणारे सर्व लोकप्रतिनिधी आणि त्या जिल्ह्यातील असणाऱ्या अनेक समस्या असतील त्या विधान परिषदेमध्ये मांडण्यासाठी एक प्रतिनिधित्व जे नगरसेवकांमधून जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती अशा लोकप्रतिनिधींमधलं असावं अशा भावनेतून या रचना या विधान परिषदेच्या केलेल्या आहेत। त्यामुळे एक चांगला पायंडा की जो पायंडामुळे कदाचित राजाभाऊंसारखा एक चांगला आमदार ज्या वेळेला विधान परिषदेमध्ये जाईल त्यावेळेला इथल्या असणाऱ्या सर्व प्रश्नांची जाण ठेवून मग तो विरोधातील असणारे जे विषय असतील किंवा सत्ताधाऱ्यांचे असणारे विषय यांचा समन्वय घडवून आणून त्या ठिकाणी सोलापूरला न्यायाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी
ही प्रमुख भूमिका त्यांची असेल असं मला वाटतं. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त एसी बँक्वेट हॉल. या बँक्वेट हॉलमध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा. 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट 7 रस्ता बिग बाजार समोर सोलापूर. संपर्क 70 58 65 28 75. तुम्ही त्यांना कळवून द्या. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. माझ्यावर विश्वास ठेवून आपण आंदोलन स्थगित केलं तर मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद.